बातमी पायधुनीतून। पायधुनीमधील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणातील मयत अब्दुल्ला डाकुडिया ज्या केसमध्ये साक्षीदार आहेत त्या केसबाबत एक मोठी माहिती समोर येते। तक्रारदार महिला आणि संबंधित आरोपी विकासक हे पती पत्नी आहेत। आरोपी आफ्ताब हा रिअल इस्टेट व्यवसायामध्ये आहे, तर तक्रारदार महिला हमीदा शेख मेकअप आर्टिस्ट आहे। हमीदा आणि आफ्ताब दूरचे नातेवाईक आहेत। हमीदा ही अमेरिकेमध्ये मेकअपचा व्यवसाय करायची। दोघांची ओळख फेसबुक मार्फत झाली होती। आफ्ताबचं आधीच लग्न झालं होतं, मात्र घटस्फोट घेऊन हमीदासह त्यानं लग्न केलेलं। आफ्ताबचे वडील बिल्डर होते, मात्र व्यवसाय डबघाईला आलेला होता। 2019 साली हमीदाकडून आफ्ताबनं 50 लाख मागितले, ज्यात हमीदानं 25 लाख रुपये दिले। हे 25 लाख रुपये घेण्याकरता आफ्ताबनं अब्दुल्ला डोकाडिया यांना पाठवलं होतं। त्यामुळे या प्रकरणात अब्दुल्ला एकमेव साक्षीदार आहेत। पुढे 2020 साली आफ्ताब आणि हमीदानं लग्न केलं, ज्यासाठी हमीदा अमेरिकेहून भारतात आली। त्यानंतरही हमीदानं आफ्ताबला 6.75 म्हणजे साधारणपणे 7 लाख आणि नंतर 3 लाख अशी रक्कम दिली। कालांतरानं दोघांमध्ये खटके उडायला लागले। आफ्ताब हा अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून अत्याचार करायचा असा देखील आरोप आहे। 2023 साल या प्रकरणात हमीदा यांनी आफ्ताब विरोधात तक्रार दाखल केली होती। आमचे प्रतिनिधी सहकारी संकेत आपल्या सोबत आहेत। संकेत, काय अपडेट? सुवर्ण, 2 दिवसांपूर्वी जी आपण ही बातमी दिली होती त्यावेळेला आपण आपल्याकडे जी माहिती होती ती प्राथमिक माहिती होती, त्यात फक्त 420चा म्हणजे फसवणुकीचा गुन्हा अशी आपण ती माहिती दिली होती। पण आता या गोष्टीमध्ये सगळे अपडेट्स येतात। खरं तर हा 420चा नाही तर 377 असेल, 489 असेल, असे अनेक खरं तर गुन्हे आफ्ताबवरती आहेत आणि हे गुन्हे हमीदाने खरं तर लावलेले आहेत। त्याच्यामुळे ही केस जी आहे ही मोठी आहे, फक्त फसवणुकीची केस नाही। आणि या मोठ्या केसमध्ये अब्दुल्ला डोकाडिया हे एकमेव साक्षीदार होते। खरं तर आफ्ताब यांच्या विरोधात ही केस आहे। हमीदा शेख या प्रकरणामध्ये तक्रारदार आहेत। हे दोघेही खरं तर दूरचे नातेवाईक आहेत। फेसबुकवरून यांची मैत्री झाली होती, त्यानंतर यांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। दोघांनी लग्न केलं। त्यानंतर आफ्ताब जो आहे त्याने हमीदाकडे काही पैशांची मागणी केली, ती हमीदाने 25 लाख रुपये दिले। पण ते 25 लाख रुपये आफ्ताबने घेण्यासाठी कोणाला पाठवलं होतं तर ते अब्दुल्ला डोकाडिया यांना पाठवलं होतं। अंधेरीच्या बोनी प्लाझाच्या इथे तिथून ते पैसे घेतले आणि तो आफ्ताबकडे गेला। त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये खटके उडाले। त्यानंतर देखील खरं तर हमीदाने अजून 10 लाख रुपये त्या आफ्ताबला दिलेले आहेत। पण याच्यामध्ये 25 लाख रुपयाचा जो मेन रोल आहे, जो पहिल्यांदा कॅश जी देण्यात आली ती घेण्यासाठी आफ्ताब तिथे गेला होता। नंतर खटके उडाले, अजून काही कारण असतील, अजून खरं तर आरोप हमीदाने आफ्ताबवरती केलेले आहेत। त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेलं, तक्रार दाखल झाली आणि हे प्रकरण जे BNS आपण पाहतोय तर हे प्रकरण खरं तर खूप मोठं आहे बघायला गेलं तर। त्याच्यामुळे या मोठ्या प्रकरणामध्ये अब्दुल्ला हा एकमेव साक्षीदार होते आणि त्या साक्षीदाराचा अचानकपणे हा मृत्यू होतो हे अर्थात संशयास्पद आहे। महत्वाची गोष्ट ही आहे सुवर्ण, ती म्हणजे FDA ने थेट सांगितलेलं आहे की त्या कलिंगडामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नव्हती। भेसळ 3 प्रकारे असतात, एक म्हणजे रंगासाठी, गोडव्यासाठी आणि आकारासाठी। कोणत्याही प्रकारची भेसळ त्या कलिंगडामध्ये नव्हती। त्याच्यामध्ये अब्दुल्ला आणि त्यांच्या परिवाराचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय हे आता पाहणं महत्वाचं आहे आणि त्या एक अपडेटमुळे संशय जो आहे तो आता बळावत चाललेला आहे। बरोबर, म्हणजे पूर्वी खरं तर विष दिलं गेलं का किंवा मारलं गेलं का असा विषय होता। आता त्याला वेगवेगळी वळणं आणि वेगवेगळे अँगल्स येत जात आहेत। धन्यवाद संकेत, माहिती दिल्याबद्दल।